नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कामिनी आता अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये असते आणि काय गये ढक्कल गाडी नंबर 2 म्हणजे ती अन्नपूर्णा आजीला बोलत असते. बाबांची तर ढक्कल गाडी केलेली असते कामिनीने, आता आजीची सुद्धा ढक्कल गाडी केलेली असते. इतकी काय काय बोलत असते ही कामिनी आणि टॉर्चरही करत असते. बापरे, दुसरी पण ढक्कल गाडी इथेच आहे. 2-2 ढक्कल गाड्या एकाच रूम मध्ये. छान वाटतंय ना? कामिनी आता बाबांच्या जवळ जाते. कसं वाटतंय रे? मजा येते ना? छान वाटतंय ना? तुला छान वाटणं महत्वाचं आहे. कामिनी म्हणते मला सुद्धा इतकं छान वाटतं ना, इतकं छान वाटतं ना की बस. दादा तुला खरं सांगू का रे, तुमच्या हातातून हे सगळं काही निष्ठत चाललंय. हळू हळू सगळंच काही निष्ठत चाललंय रे. तुमच्या हातात काहीच राहिलं नाहीये किंवा राहिलंच नाहीये. सगळं काही माझ्या अनिकाच्या पदरात पडणार आहे. आणि कसं आहे ना, एवढं मोठं सगळं माझ्या अनिकाला मिळतंय तर या गोष्टीचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आणि आता काय, अन्नपूर्णा आजीच्या घरी सेलिब्रेशन नाही म्हणजे कसं? बरोबर आहे की नाही ग? ढक्कल गाडी नंबर 2. कामिनी टॉर्चर करत असते, नको नको ते बोलत असते आणि खुनशीपणाने हसत असते. सेलिब्रेट करायला आलोय मग गोड तोंड तर करायलाच पाहिजे. आवडती जिलबी आणली मी तुमच्यासाठी. जिलबी खायची, तोंड गोड करायचं, एन्जॉय, सेलिब्रेशन मस्ट. जिलबी घेतलेली असते आणि घे ग वहिनी, अगं वहिनी खा ग जिलबी. अगदी तोंडाच्या समोर नेऊन नेऊन तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करत असते ही कामिनी. त्यांना इतकं वाईट वाटत असते, इतकी चीड येत असते ह्या कामिनीच्या वागण्याची. काय ग बहिणी, नातीला एवढं मोठं सगळं मिळतंय आणि अशा याच्यात तुला आनंद होणार नाही का? नात एवढ्या मोठ्या ह्याच्यावर बसणारे पदावर आणि तुला आनंद नाही का? आनंद झालाय ना, मग चल तोंड गोड कर, जिलबी खाऊन घे. ती तोंड उघडून तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करत असते ही कामिनी. फार नीच पातळी गाठलेली असते कामिनीने. ती तोंड जबरदस्तीने उघडून तो जिलबीचा तुकडा टाकलेला असतो या कामिनीने. एवढं सगळं विचारी अन्नपूर्णा आजी सहन करत असते. बाबा बघत असतात. बाबांना इतका त्रास होत असतो ह्या कामिनीच्या वागण्याचा, पण बिचारे मजबूर असतात. ते हालचाल करू शकत नसतात किंवा तोंडातून एक शब्दही फुटत नसतो. चित्रपणे विक्षिप्तपणे हसत असती ही. काहीतरी क्रूर असते ही कामिनी. टिश्यू पेपर वगैरे घेतलेला असतो कारण जिलबीने हात खराब झालेत ना. वहिनी तुझा विश्वास केव्हाच संपलाय. मी टाकलेला डाव तुला कळला सुद्धा नाही ग वहिनी. बरोबर फसली तू. कामिनी म्हणते आत्ता माझी पाळी आणि मीच देते टाळी. कामिनी म्हणते आत्ता माझी टाळी आत्ता माझी पाळी मीच देते टाळी. फुलव पिसारा नाच. इतकी रंगात आलेली असते ही कामिनी. भयानक अशी कामिनी दाखवलेली आहे आणि वागतही अगदी तशीच असते. समोर अन्नपूर्णा आजी अगदी वेडीपिशी झालेली असते. फक्त जिवंत शरीर असतं तिचं. मन वगैरे सगळं काही मेलेलं असतं. तिला वेदना संवेदना काहीच राहिलेल्या असतात. त्या व्यक्तीला ही कामिनी टॉर्चर करत असते आणि तिला आनंद मिळत असतो. नाच ग वहिनी आंब्याच्या बनात, नाच ग वहिनी आंब्याच्या बनात. आणि मोठ्या मोठ्याने ही कामिनी हसत असते. वहिनी म्हणते वहिनी आठवतंय का ग, माझ्या गालावर तुझ्या हाताची उमटलेली बोट, स्पष्ट तुझा हात दिसायचा माझ्या गालावर. वा, काय मज्जा मी आली असेल तेव्हा तुला कामिनीचे गाल लाल केलाय म्हणून. 4 चौघांमध्ये कानाखाली मारली आणि मी काय केलं, काही बोलले नव्हते. अगदी खाली मान घालून गुपचूप उभी होते. असं आहे ना वहिनी, आता माझी पाळी आहे. तेव्हा तुझी पाळी होती, आता माझी पाळी आहे आणि मी काय गप्प बसणार नाही. आता मी बोलणार. कामिनीने सनकन अशी अन्नपूर्णा आजीच्या कानाखाली दिलेली असते. कानाखाली देते आणि म्हणते काय गे, इतकी वर्ष माच केला ना तू, काय माजत होतीस ग? त्याचं हे उत्तर, सडेत तोड उत्तर. ग तुझ्या नवऱ्याची ढकल गाडी केली मी तरी सुद्धा तू खचली नाहीस. आहेस तरी कशी? आता काय जिवंत मुर्द्यासारखी पडू नये. मेलीस काय आणि जिवंत मुर्दा पडलास काय, मला काही फरक पडत नाही. काय उपयोगी तुझा, असली काय नसली काय, पण तरी सुद्धा तू काळजी करू नकोस हा. छळायचे माझ्याकडे भरपूर असे मार्ग आहेत आणि सगळे काही तुझ्यावर करणार आहेत मी. कसं करायचं, काय करायचं त्याचा बंदोबस्त नीट केलाय, अगदी व्यवस्थित. अजिबात काळजी करू नको ग. ढक्कल गाडी नंबर 2 परत एक कानाखाली मारलेली असते अन्नपूर्णा आजीच्या कामिनीने. निर्लज्जपणाची हद्द गाठलेली असते कामिनीने. मोठी वहिनी असते, तिच्या कानाखाली देत असते. कामिनी म्हणते अरे काय हे, किती कंटाळवाणी चाललंय हे कंटाळवाणं मला आवडत नाही. या गेम याच्यात काही मज्जाच येत नाही. असे गेम खेळायचे की ज्याच्यामध्ये काहीतरी मज्जा आली पाहिजे. पण बघ की सगळं कंटाळवाणं चाललंय, मज्जा वगैरे काही येतच नाहीये. काहीतरी करायला लागणार आहे. वहिनी मज्जा येईन असं काय करायचं ग? वहिनी म्हणते हे जे काय आत्ता घडलंय ना, तू बरे असतानाच घडलं असतं, मीच तुझ्या कानाखाली दिली असती ना, काय मजा आली असती, काय मज्जा आली असती ना. खरंच त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. असू दे, जे काय मिळतं ना त्यामध्ये समाधान मानणारी बाई आहे मी. असू दे, नाही तुला कळत तर नाही कळत. तुझ्या कानाखाली दिली ना, मला समाधान वाटला, बदला पूर्ण झाला. हे वैभव, ही संपत्ती किती कष्टाने उभी केली होती वहिनी तू. फार कष्ट केले होत्या. तेव्हा कुठे जाऊन एवढं सगळं तुला मिळालं होतं वहिनी. कसं आहे ना, सगळं काही आपसूक आमच्या हातात पडलं. रागिणीच्या, माझ्या, अनिकाच्या नशीब लागतं ग.
प्रॉपर्टी, कॉलेजेस, सगळे तू जेवढी काही प्रॉपर्टी आहे ना, पत्ते फित्ते, त्याच्यावरची सगळ्यावरची अन्नपूर्णा महाजन हे नाव पुसून टाकणारे, अगदी कोरं करकरीत करणारे. तुझं नाव कुठेही दिसणार नाही याची काळजी ही कामिनी घेणार. सगळीकडे फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचं नाव लावणार आहे मी. वहिनीने अगदी पुढपर्यंतचे प्लॅन करून टाकलेले असतात. अगं वहिनी, तुला काय सांगते मी, माझ्या आयुष्यात इतकी मूर्ख लोक बघितली. सगळ्या मूर्खांमध्ये जर पहिला नंबर कोणाचा असेल तो फक्त तुझा वहिनी. तुझा नंबर लागतोय पहिला. माझ्या वहिनीचा मूर्ख नंबर 1 मध्ये पहिला नंबर. किती बावळटेस म्हातारे तू. मी गेम टाकला आणि तू फसलीस. मी म्हणते ठीक आहे, तुझं हे बावळट असणं माझ्या पथ्यावरच पडलंय. काय रे दादा, बरोबर आहे ना. बाबांना खूप वाईट वाटलेलं असतं की ने सनस्तन 2-3 कानाखाली दिलेले असतात अन्नपूर्णा आजीच्या, आणि नको नको ते घाणेरडं बोलत असते अन्नपूर्णा आजीला. बाबांना हे अजिबात सहन होत नाही. ते फार असे कासावीस झालेले असतात. कामिनी येते आणि बाबाची ढकलगाडी जोरात अशी ढकलून देते. कामिनी आता परत अन्नपूर्णा आजीच्या जवळ येते आणि अगदी जवळ येऊन म्हणते, माझ्या हातून मरण्यापेक्षा आहे ना, तू अशीच पडून राहा, म्हणजे तुला जास्ती त्रास होणार नाही. पडून राहशील तर वाचशील. ज्या हालांची कल्पना सुद्धा करता येणार नाही ना, असले हाल करणारे मी. म्हणते आता तुला काय सांगते ना तेवढं ऐक. इथून पुढे माझं राज्य कसं चालतं ना, फक्त बघत राहायचं. या राज्यात तुला बोलायची मुभा नाही एवढं लक्षात ठेवायचं हा वहिनी. फक्त बघत राहायचं. अन्नपूर्णा आजीने आता मान टाकून दिलेली असती तरी सुद्धा ही कामिनी म्हणते चला चला, आणि अन्नपूर्णा आजीला आता खाली उतरवलेलं असतं बेडवरून उतरवते आणि उभी करते अन्नपूर्णा आजीला आणि थोडंसं चालवते ही कामिनी. म्हणते वहिनी उभी राहिली कुणी नाही पाहिली, वहिनी उभी राहिली कुणी नाही पाहिली. इतकी टॉर्चर करत असते ही कामिनी. अन्नपूर्णा आजीला आता फरफटत अशी चालायला लावत असते. वहिनी उभी राहिली, मी पाहिली, वहिनी उभी राहिली, दादाने पाहिली. छान असं गाणं रचलेलं असतं या कामिनीने. आणखी कुणी पाहिली नाही. अन्नपूर्णा आजीला तिच्या बेडच्या बरोबर समोर असं आणून उभं केलेलं असतं कामिनीने. आता मला कोण अडवणार, आणि अन्नपूर्णा आजीला सोडून दिलेलं असतं. अन्नपूर्णा आजी धाड अशा खाली पडतात आणि अगदी त्यांचे डोळे बंद झालेले असतात. अन्नपूर्णा आजी खाली कोसळलेली असते. बाबांना इतकं वाईट वाटलेलं असतं आणि कामिनी जोर जोरात हसत असते. तेवढ्यात काय रागिनी आई आई करत पळतच आलेली असते. कामिनी बघते अन्नपूर्णा आजीला तरी पण उचलत नाही. आई इथे काय करतेयस तू, व कुठेही वेळ व्हायला घालवते. बाहेर चल, राजन गौरीला शोधतोय, चल. जी पडलेली असते तशाच अवस्थेत कामिनी रागिनी ठेवतात आणि बाहेर निघून गेलेले असतात. इकडे आता नयनतारा पेपर वाचायला बसलेली असते आणि साधनाला म्हणते की साधनाताई मला जरा ग्रीन टी आणून देता का. अन्नपूर्णा आजीची बातमी अगदी पेपरात छापून आलेली असते आणि जेव्हा नयनतारा वाचते तेव्हा इतका राग येतो. प्रसिद्ध उद्योजिका अन्नपूर्णा महाजन आपली सगळी संपत्ती त्यांच्या लहान नातीच्या नावाने करणार आहे. तारा म्हणते व्हॉट, हे काय चाललंय. त्यापर्यंत मोठ्या नातीचा तपास लागला नाही तर सगळी काही प्रॉपर्टी आहे ती अनिका महाजन हिच्या नावाने करणार आहे. नयनताराला अगदी शॉक बसलेला असतो की हे चाललंय तरी काय. तेवढ्यात काय आता साधनाने नयनताराची ग्रीन टी आणलेली असते. एवढ्या काळजीत का दिसताय तुम्ही. नयनतारा म्हणते अहो साधनाताई, पेपरमध्ये काय न्यूज आहे ती बघा, म्हणजे तुम्हालाही टेन्शनच येईल बघा. अन्नपूर्णाताई माहिती नाही तुम्हाला. साधना म्हणते हो, आपल्या घरी आल्या होत्या त्या. त्यांची मोठी नात जर परत आली नाही तर सगळी काही संपत्ती लहान नातीच्या नावावर करणार आहे, म्हणजे त्या मूर्ख अनिकाच्या, बिंडोक अनिकाच्या नावावर करणार आहे सगळं. टेन्शन आलेलं असतं ह्या नयनताराला. अन्नपूर्णा ताईंना झालंय तरी काय कळत नाहीये मला. एका निर्णय कसा घेतला. अन्नपूर्णा ताई इतक्या चांगल्या आहेत ना की बस. साधना म्हणते देवीसारख्या आहेत त्या ताई. साधना म्हणते मॅडम काहीतरी करा ना हो तुम्ही. सगळ्या संकटातून त्यांना बाहेर काढा, तुम्हीच करू शकताय. साधना मावशी आपण काहीच करू शकत नाहीये. रागिनी आणि कामिनी दोघी जणी कोणालाच काही करू देणार नाही. त्यांना हवंय तसंच त्या घडवून आणणार. सगळी संपत्ती अन्नपूर्णा आजी अनिकाच्या नावावर करणार. सगळी संपत्ती फस्त करून टाकणार, एका मिनिटात संपवून टाकणार. इतकी बिनडोक आणि बिनअकली पोरगी आहे ती. एकदम मूर्ख एक नंबरची. एकच मार्ग आहे. अन्नपूर्णा आजीने सगळी काही धुरा आहे ना स्वतःच्या हातात घेतली तर लगाम बसणार, नाही तर काही नाही. चोराच्या हातात सत्ता दिल्यासारखं होणार. आपल्या हातात काहीच नाही हो, फक्त पाहत राहणे एवढंच काय ते. मात्र साधनाला म्हणजे आपल्या गौरीला खूप वाईट वाटत असतं की हे चाललंय तरी काय. चिनात या शहरात आहे, मी सुद्धा या शहरात आहे, पण आम्ही त्यांच्या समोर नाही आहोत. ती आता मनातल्या मनात देवाचा परत धावा करते आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे असंच म्हणत असते. कॉलेजमध्ये आता सूरज आणि वैशाली नावाचे दोघे जण असतात. ते एकमेकांवर प्रेम करत असतात, पण वैशालीचं लग्न तिच्या घरचे जबरदस्तीने लावून देत असतात. पण तो सूरज असतो तो म्हणतो काही झालं तरी तू माझी आणि माझीच राहणार, मी कोणाशीही लग्न होऊ देणार नाही. पिंकी आणि कमळी चाललेले असतात. त्या म्हणतात ही माकडिंग काय समजते, फुकटचं खावा म्हण, हिच्या बापाचं आहे का सगळं. कमळी म्हणते असू दे ग निंगे, चल तिच्या नादाला लागते ग, दे की सोडून. सूरजचं आणि वैशूचं हे लांबून बघते भांडण आणि पळत आलेली असते. ते सूरजला अशी लांब ढकलून देते. काय रे दिवसा ढवळा पोरीला चिडतोय, लाज नाही वाटत. तो सूरज म्हणतोय चंदा मंदा इथून लगेच निघायचा, पर्सनल मॅटर आहे आपला, मध्ये पडायचं नाही. की म्हणते हलक्यात घेऊ नका, कमळी कॉलेजची जी असे.
सरळ प्रिन्सिपल सरांच्या समोर उभे करायला. तो सूरज म्हणतो करू दे की, आम्ही नसतो घाबरत. मी म्हणते नीट बोलायचा, करतो आणि वर आम्हाला मास दाखवतो. तुझी लायकी दाखवू का? तो म्हणतो अरे तायडे, चूक नाही करत, प्रेम करतो मी हिच्यावर, ती पण माझ्यावर प्रेम करते. म्हणते काय ग, काय म्हणायला हो, करतीस वय प्रेम? म्हणते नाही, छेडत नाहीये, हा तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. घरचे मात्र नाराज आहे आणि लग्न करून देणार नाहीये, दुसरीकडे मला स्थळ शोधताय. तो म्हणतो लग्न करणार तर तुझ्याशीच, नाही तर नाही. तुझ्या घरच्यांचीच काय, अख्खं जग जरी मध्ये आलं ना, मी कोणाला घाबरत नसतो. माझं लग्न तुझ्याशी आणि तुझ्याशीच होणार. त्याच्यामधून उचलून घेऊन जाई ना तुला. कमळी म्हणते असं बोलायचं नाही या, असली दादागिरी ती करायची नाही, आधीच सांगून ठेवतो. हा कमळी म्हणते काय रे, पळून जाणारा, आणि आमच्याकडे माहिती का पळकुटे म्हणतात. आणि पळून जाऊन प्रेम करण्यात काहीच अर्थ नाहीये. मोठ्या शानमध्ये, मोठ्या रुबाबामध्ये तिच्या घरी जा, तिच्या घरच्यांना तिचा हात माग की. तायडे, पळकुट्या कोण म्हणतंय पळून जायचंय? आपल्याला पळून बिळून जायचं नाहीये, मानापानानेच तिच्याबरोबर लग्न करायचंय. पण जर सगळं काही करून जर तिच्या घरच्यांनी ऐकलं नाही, मग काय आपण कोणाचं ऐकत नसतो. ते लेक्चर मात्र भारी देते तू. आता तो सूरज कमळीला म्हणालेला असतो, असं आहे ना, आजपर्यंत जीवापाड कुणावर प्रेम केलेलं दिसतच नाही. जर कुणावर जरी प्रेम केलं असतं तू आज हे बोललीच नसती. प्रेम जे असतं ना, ते वाटेतला काटा कधीच बनत नाही. कुणावर जर जीवापाड प्रेम केलं तर त्याच्यासाठी जीव द्यायला पण तयार होतो, असं हे प्रेम. कळतंय तायडे, हिच्या भल्यासाठी सांगायला लागली या. घरच्यांनी जर फुकटचा हट्टीपणा केला तर मी पण सोडत नसतो, हा लक्षात ठेवायचं. अख्ख्या जगाला आग लावीन, पण लग्न हे तुझ्या बरोबरच, कळतंय का? कमळीला ती वैशू म्हणते की याला किती समजावून सांगतेय, पण हा काय ऐकायला तयारच नाहीये. माझे घरचे सुद्धा काही ऐकणार नाहीये, मग यांनी तरी हट्टीपणा सोडून द्यायचा ना. माझ्यासारखी कुणी पण भेटन याला, पण याला काय समजत नाहीये. तो म्हणतो नाही, तुझ्यासारखी नाही ग, तूच हवी आहे मला. इंगी आणि कमळी त्याच्याकडे बघतच थांबलेले असतात, त्याचं प्रेमावरचं वेड. आता लेक्चरची वेळ झालीये ना, जा निघ, कॉलेज नंतर भेटू आपण, मी वाट बघतो. आता कमळीला म्हणतो तायडे थँक्यू आणि भेटू का लवकरच, आणि तिथून आता निघून चाललेला असतो. आता निघून गेलेला असतो. कमळी आणि निंगी त्याच्याकडे बघतच थांबलेले असतात. निंगी म्हणते काय ग, काय माणूस आहे हा, ती किती शिकली सवरलेली, किती छान, आणि हा बघ की कसा रानटी आहे, रांगडा. कमळी म्हणते कदाचित तिचा त्याचा रासवटपणाच तिला आवडला असेल, म्हणून तर प्रेम केले दोघांनी. निंगी इतकी इम्प्रेस झालेली असते. निंगी म्हणते कमळे, असला माणूस पाहिजे, तुझ्यासारखी नको, तूच हवी आहे मला. कमळी हसायला लागलेली असते. कमळी म्हणते हो ना, त्याला विचारतीस का? ही नाही तर मी चालेल का? मी तयार आहे. ही म्हणते खरंच विचारू होय? डोसक्यावर पडली का? गंमत केलेली पण कळत नाही का? त्याच्या पण लव्ह स्टोरीत व्हिलन बनायचं नसता निंगे. ही म्हणते त्याला एखादा भाऊ आहे का, विचारू का ग? कमळी म्हणते गप बसतीस का निंगे? इकडे आता राजन त्या सरूचा म्हणजे गौरीचा आणि गौरीच्या मुलीचा शोध घेत असतो. काहीही करून त्याला ते दोघी जणी मिळवायच्याच असतात. कशा हरवल्या, काय हरवल्या, सगळं काही डिटेल देत असतो आणि काहीही करून शोधा अशी रिक्वेस्टही करत असतो. राजनला तर समोरच्या माणसाने गौरीचा फोटो मागितलेला असतो. गौरी मॅडमचा जरा फोटो देता का? राजन म्हणतो हो. राजन म्हणतो लगेच तुम्हाला फोटो पाठवतो, म्हणून तो कपाट उचकायला गेलेला असतो आणि कपाटात शोधतो की फोटो आहे का. राजनने खूप शोधलेलं असतं. राजनला काय गौरीचा आणि त्याच्या लग्नाचा फोटो सापडत नाही. त्याला असं वाटतं इकडे असेल तिकडे असेल, सगळीकडे शोधाशोध करतो, पण राजनच्या हाताला काही फोटो लागत नसतो. राजनने शेवटी त्या माणसाचा फोन बंद केलेला असतो आणि फोटो शोधायला लागतो. माझ्या ड्रॉवरला कोणीतरी हात लावलेला दिसतोय, काहीतरी तिथून घेतलंय. राजनच्या आता लक्षात आलेलं असतं, म्हणून राजन अगदी घाईघाईने खाली आलेला असतो. राजन बाहेर येतात आणि सगळी त्यांची पुस्तकं असतात. त्या पुस्तकांमध्ये सुद्धा तो गौरीचा फोटो शोधत असतात, पण त्यांना काही तो फोटो सापडत नाही. परेशान झालेले असतात, सगळीकडे शोधलेलं असतं, पण फोटो काय सापडायला तयार नसतो. राजनला आता काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं. राजनला तेवढ्यात काहीतरी जाळण्याचा वास येतो. राजन म्हणतो काय जळतंय? काहीतरी जळण्याचा वास आहेच. म्हणून राजन आता बाहेरच्या दिशेने धाव घेतात. बाहेर कामिनी आणि रागिनी गौरीचे आणि राजनचे जे काही आठवणी आहेत, जे काही पुरावा असतो, ते सगळं काही जाळून टाकलेलं असतं, जेणेकरून राजन ते पुरावे किंवा आठवणी दाखवून त्यांना कधीच शोधणार नाही याची यांनी तयारी केलेली असते आणि सगळे फोटोज वगैरे जाळत असतात. तिने म्हणते फायनली त्या गौरीची कोणतीही वस्तू किंवा आठवण या घरात राहणार नाही याची काळजी तर आपण घेतलीये. कसं आहे, जमलंय की सगळं, आणि सगळे काही फोटोज वगैरे जाळून टाकलेले असतात. आता शेवटचा फोटो असतो राजनच्या आणि गौरीच्या लग्नाचा, तो सुद्धा रागिनी आता टाकायला लागलेली असते या जाळात. मिनी म्हणते गौरी तुला मारू शकले नाही याची खंत तर राहणारच ग. लपून बसली गौरी, तू माझ्या हाताला कशी आली नाहीस? नाही या, आता सगळ्या आठवणी सगळे फोटो जाळून टाकणार, म्हणजे तुझ्यापर्यंत कधीच कुणी येऊ शकणार नाही याची काळजी तर आम्ही घेऊ शकतो ना ग. रागिनी आणि कामिनी कुठच्याही थराला जाऊ शकतात, फक्त त्या घरात गौरी परत येऊ नये यासाठी. शेवटचा फोटो असतो तो सुद्धा हिने जाळ्यात टाकलेला असतो आणि तो आता राजनने बघितलेला असतो. राजन असे काय जोरात ओरडतात, रागिनी म्हणून काय केलं हे म्हणून राजन खूप ओरडतात आणि चिडलेले असतात. रागिनी म्हणते काय केलं म्हणजे काय? या बाईच्या आठवणी घरात हव्यात का राजन?
राजन म्हणतो सगळं काही मुद्दामून केलं, मला माहिती की मी गौरीचा शोध घेऊ नये यासाठीच ना. राजन मोठ्या आवाजात म्हणलेले असतात, कुणाला विचारून केलं, तुझी हिंमत कशी चालली. आणि ती जाळाची टोकरी असती ती खाली टाकायला लागलेली असतात राजन. कामिनी आता गुंडासारखा या राजनचा हात पकडते आणि मोठ्या तोऱ्यात म्हणते, राजन कुणाला विचारून केलं म्हणजे काय, ही कोणती बोलायची पद्धत आहे, कुणाला विचारायला हवं होतं. घरात एक बायको असताना तुम्ही गावातल्या एखाद्या बाईला शोधत फिरताय, हे पटतंय का तुम्हाला. कुठल्या तरी मुलीला तुझी मुलगी मानून ती सुद्धा घरात आणायला निघलाय. काय चाललंय राजन, हे माहिती की या घरात ती नकोशी आहे, तिला काहीच महत्व नाहीये, म्हणून तर तशी वागते ना ती. आणि म्हणते आता बघूया वहिनीची नाप कशी परत येते, बघूच या आता. आज रात्री 12 पर्यंतच वहिनीच्या हातात वेळ आहे, 12 वाजेनंतर डायरेक्ट सही घेतली जाणार वहिनीची. त्यानंतर वेळ गेली की तारीख बदलणार, सगळं काही जागेवर स्टॉप होणार. कामिनीने उघड उघड ही राजनला धमकीच दिलेली असते. आता जळणारे फोटोकडे बघत असतात आणि रडायला लागलेले असतात. रागिनी आणि कामिनी अगदी क्रूरपणाची हद्द गाठलेली असते. राजनला इतकं वाईट वाटलेलं असतं, पण राजनला त्या दोघींच्या नादाला लागायचंच नसतं, कारण त्या खूप विचित्र आहे हे राजनला माहिती असतं. पण त्या जाळाकडे बघत तसेच रडत उभे राहिलेले असतात, कारण काही नसतंच. जाळ विझवूनही त्यांच्या हाताला काही येणार नसतं, सगळं काही जळून राख झालेली असते. इकडे आता अन्नपूर्णा आजी खाली पडलेले असतात जमिनीवर. बाबा आता त्यांना उचलण्याचा उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण बाबांच्यानी ते जमत नाही. बाबांना स्वतःचाच बॅलन्स येत नसतो, तर त्या आजीला कधी उठवणार. बाबा मनातल्या मनात म्हणतात, अरे देवा तुला हे बघवतं तरी कसं, आणि तू हे सहन तरी कसं करू शकतो, किंवा हूच कसं देतोय तू, हे असं का करतोय आमच्या सोबत, आम्हाला काही कळत नाहीये. तू का गप्प बसलाय ना, याचं उत्तर तर मला हवंच आहे. देवा तू सगळं काही शांतपणे निमूटपणे बघतोय, आमच्यावर होणारा अन्याय आणि काहीच बोलत नाहीये. तू का सहन करतोय ना, हे तर मला कळतच नाहीये, पण तू मला सांग तू असं का करतोयस. आता हताश झालेले असतात, अगदी सगळं संपलं असं बाबांना वाटत असतं. मनातल्या मनात म्हणतात, अरे कोणीतरी माझ्या अन्नपूर्णाला वाचवा, कोणीतरी तिला उठवा, जागं करा, दवाखान्यात न्या. माझ्या अन्नपूर्णेला नेमकी झालंय तरी काय बघा रे कोणीतरी. आतल्यात रडत असतात, खूप असं वाईट वाटत असतं त्यांना. एकटक अन्नपूर्णा आजीकडे बघत थांबलेले असतात. भगवंता कुणाला तरी माझ्या अन्नपूर्णाच्या मदतीला पाठव, कुणीतरी धावून या, माझ्या अन्नपूर्णाची मदत करा. आता रडत असतात, अन्नपूर्णा तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये, मी स्वतःच काही करू शकत नाही, तुला कसली मदत करू. स्वतःची जी लाचारी असते त्यावर बाबांना दया आलेली असते आणि बाबाच्या डोळ्यातनं आता पाणी यायला लागलेलं असतं. खूप त्यांना वाईट वाटलेलं असतं जो काही समोर प्रकार घडलाय त्या सगळ्याबद्दल. अन्नपूर्णा आजी एखाद्या मेलेल्या व्यक्तीसारखी अशी पडलेली असते, शांत, डोळे वगैरे मिटलेले असतात. इतक्या वेळची अन्नपूर्णा आजी पडलेली असते तरी सुद्धा तिची काही हालचाल नसते. आता अन्नपूर्णा आजीला नक्की काय झालंय काय नाही, वेगवेगळे प्रश्न बाबांच्या समोर उभे राहिलेले असतात. आता अन्नपूर्णा आजीला कुणीतरी वेळेत येऊन वाचवणार की खरंच ज्या गोष्टीची भीती आहे तेच होणार अन्नपूर्णा आजीच्या बाबतीत. अन्नपूर्णा आजीला वेळेत जर दवाखान्यात नेलं नाही तर ते आपल्यात राहणार नाहीत का, सगळं काही जागेवर संपणार का. आता सगळे काही प्रश्न बाबांना पडलेले असतात आणि बाबांना खूप अशी काळजी लागलेली असते ही अन्नपूर्णा आजीची. बघू आता मित्रांनो, अन्नपूर्णा आजीला कोण वाचवणार. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अन्नपूर्णा आजी तशाच अवस्थेत खाली पडलेले असतात. कमळे आता झोपलेले असते इकडे आणि कमळे डचकून उठते, सोडा सोडा म्हणते. निंगी सुद्धा उठते, काय झालंय कमळे, कुणाला तरी काहीतरी झालंय, 100% कुणाचा तरी जीव धोक्यात आहे. म्हणून तिकडे कमळेचा जीव अगदी कासावीस होत असतो. आता अन्नपूर्णा आजीकडे धाव घेत असते, पण वॉचमन काय तिला आतमध्ये सोडत नाही. गेट लावून घेतलेलं असतं आणि रागिनी म्हणते, अशा गावच्या मुली आपल्या घराच्या आतमध्ये येता कामा नाही, या बाहेरच ठेवायचं. रू सुद्धा इकडे खूप घाबरलेली असते, परेशान झालेली असते आणि ती सुद्धा आता देवी आईचा धावा करते, मी काय करू, मला तूच मार्ग दाखव. कमळी आता ऋषीकडे गेलेली असते आणि ऋषीला साधना मावशीने फोन केलेला असतो. कमळी म्हणते, काय झालंय सर, आमच्या साधना मावशींना अन्नपूर्णा आजीच्या नातीबद्दल काहीतरी सांगायचंय. ऋषी आता अगदी घाईघाईने साधना मावशींकडे आलेलं असतं. साधना आता अन्नपूर्णा आजीच्या नातीचा फोटो ऋषीच्या हातात देते, म्हणजेच आपल्या कमळीचा. बघू आता कमळीचा फोटो बघितल्यावर ऋषीला धक्का बसणार का, आणि योग्य वेळी योग्य जी नात आहे अन्नपूर्णा आजीची ती अन्नपूर्णा आजीच्या घरात एंट्री घेणार का. मित्रांनो, हे सगळं बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.